तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। 10 दिवसांपूर्वी आगमन झालेल्या विघ्नहर्ता बाप्पांना 6 सप्टेंबर अर्थात अनंत चतुर्दशीच्या दिवशी मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला। त्याच निमित्ताने खामगाव शहरात सकाळी 9:30 वाजता अय्याकी कोठी येथील मानाच्या लाकडी गणपतीच्या आरतीने श्री गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली। सर्वप्रथम मंदिराच्या पुजाऱ्याने माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या उपस्थितीत आरती केली। त्यानंतर मानाचा गणपती फरशी येथे पोहोचला। येथे कामगार मंत्री ॲडव्होकेट आकाश फुंडकर आणि जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनीही मानाच्या गणपतीची पूजा करून आरती केली। दरम्यान विविध ठिकाणी भाविकांनी मानाच्या गणपतीची पूजा केली आणि दर्शन घेतले। मानाचा गणपती दुपारी 1 वाजता मस्तान चौकातून गेला होता। त्यांच्या मागे तानाजी गणेश मंडळ दुपारी 2:30 वाजता मस्तान चौकातून गेला। क्रमानुसार हनुमान गणेश मंडळ मस्तान चौकात पोहोचले होते। कामगार मंत्री ॲडव्होकेट आकाश फुंडकर आणि ओंकारप्पा तोडकर या दोघांचा मस्तान चौकात सामाजिक कार्यकर्ते अनिस जमादार व शोहरत खान यांनी गुलाब पुष्पहार घालून स्वागत केलं। खामगावचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रेनिक लोढा, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील हे त्यांच्या सहकारी पोलीस अधिकाऱ्यांसह उपस्थित होते। गणेश विसर्जन मिरवणुकीचा मार्ग फरशी, मोहन टॉकीज चौक, भगवान महावीर चौक, गांधी चौक, केडिया टर्निंग, भुसावळ चौक, निर्मळ टर्निंग, मस्तान चौक, राणा गेट आणि बोरीपुरा मशिदीसमोरून जातो। यावर्षी गणेश विसर्जन मिरवणुकीत 29 गणेश मंडळांनी सहभाग घेतला। या मिरवणुकीत 2 गणेश मंडळ भुसावळ चौक येथून सामील झाले होते। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार गणेश विसर्जन मिरवणुकीत वाजत गाजत घेऊन जाण्याची वेळ मध्यरात्री 12 वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली होती। तर खामगाव शहरातील गणपती विसर्जन मिरवणूक शांतता व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली। MCN न्यूज मराठी करिता शेख अजीज मोहम्मद, खामगाव।